मूवीच्या सुरुवातीला अफगाणिस्तानमधील अमेरिकन एअरबस दाखवले जाते आणि एंट्री होते टोनी स्टार्कची. टोनी एक जीनियस, अरबपती आणि हत्यारे बनवणाऱ्या कंपनीचा मालक आहे. ह्या बेसवर हा जेरिको मिसाईलच्या टेस्टिंगसाठी आला आहे. ही अशी मिसाईल आहे जी खूप घातक आहे आणि क्षणात सर्व काही नाश करू शकते. आणि डील झाल्यानंतर टोनी सैनिकांच्या गाडीत बसून परतीला निघतो. तेव्हा त्याच्यावर आतंकवादी हल्ला करतात. त्या लढाईत सैनिक मारले जातात. टोनी जीव मुठीत घेऊन पळतो, पण तेव्हा त्याच्या टप्प्यात कंपनीतलाच मिसाईल्स त्याच्याकडे येऊन फुटते आणि टोनी पडतो. मग 36 तासांपूर्वीचा सीन दाखवला जातो, जिथे टोनीला आर्म्स डीलर ऑफ द इयरसाठी नॉमिनेट केले जाते. इथे आपल्याला समजते की टोनीचे वडील हॉवर्ड स्टार्क त्यांचा मित्र स्टॅनच्या साथीने स्टार्क इंडस्ट्रीज ही कंपनी सुरू केली होती. ती कंपनी आता टोनी चालवत आहे. तो अवॉर्ड घ्यायला तिथे हजरच नसतो. तेव्हा त्याच्या पित्याचा मित्र स्टॅन तो अवॉर्ड घेतो. मग दाखवले जाते टोनीला, जो कॅसिनोमध्ये जुगार खेळत आहे. त्याचा मित्र जेम्स तिथे जाऊन तो अवॉर्ड त्याला देतो, पण तो काही घेत नाही आणि बोलतो, माझ्याकडे याला ठेवायला कुठली जागा नाही आहे. तेव्हा तिथे क्रिस्टीन नावाची एक रिपोर्टर येते. ती टोनीला भेटण्याचा खूप प्रयत्न करते आणि मग त्याचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करते. ती बोलते की तुमची हत्यारं बनवण्याची ही जी गोष्ट आहे ती चांगली नाही आहे. तेव्हा टोनी बोलतो की हिला माझी जेरिको मिसाईल आता दाखवलीच पाहिजे आणि टोनी तिला घरी घेऊन जातो आणि रात्रभर तिला आपली सगळी हत्यारे शांतपणे दाखवत राहतो. सकाळी उठल्यानंतर टोनीकडे त्याची पर्सनल असिस्टंट येते आणि ती त्याला सांगते की आज अफगाणिस्तानमध्ये त्याची डील आहे आणि त्याचं पर्सनल जेट त्याची वाट पाहत आहे. जेव्हा टोनी जेटजवळ येतो तेव्हा त्याचा मित्र त्याची वाट बघत असतो आणि मग ते अफगाणिस्तानच्या डीलसाठी निघून जातात. मग आपल्याला वर्तमान दाखवले जाते. इथे टोनीची हालत खूपच खराब झालेली आहे आणि त्याच्या छातीतून काही वायर्स बाहेर आलेले आहेत. ते बॅटरीला कनेक्ट आहेत. आता ती बॅटरीच त्याला जिवंत ठेवत आहे. तेव्हा टोनीच्या बाजूला एक माणूस दाखवला जातो. त्याचे नाव येन्सिन असे आहे. टोनी त्याला इथे काय झाले विचारतो. तेव्हा तो सांगतो की मिसाईल विस्फोटात तुझ्या छातीत खूप सारे लोखंडी बारीक तुकडे घुसले होते. त्या सगळ्यांना काढणे अशक्य होते, म्हणून बॅटरीचा वापर करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार केली गेली आहे, ज्याने ते तुकडे तुझ्या काळजापर्यंत जाणार नाही आणि जर ह्याला काढले तर तू मरून जाशील. तेव्हा तिथे आतंकवाद्यांचा एक म्होरक्या येतो. तो बोलतो की आम्ही तुला बंदी बनवला आहे. तुला आम्ही तेव्हा सोडू जेव्हा तू आम्हाला जेरिको मिसाईल बनवून देशील. पण टोनी त्यांना साफ नकार देतो. तेव्हा तो आतंकी त्याला बाहेर घेऊन जातो. तो त्याला हत्यारे दाखवून बोलतो की आमच्याकडे तुझ्या कंपनीची ती सारी हत्यारे आहेत जी तू अमेरिकन आर्मी आणि इतर लोकांना विकतोस आणि ते लोक ही हत्यारं आम्हाला खूप महाग किमतीत विकतात आणि आता आम्हाला जेरिको मिसाईल पाहिजे. जर जीव वाचवायचा आहे तर आम्हाला ती मिसाईल इथे बनवून दाखव, तेव्हा तुला आम्ही सोडून देऊ. येन्सिन टोनीला सांगतो की इथून बाहेर पडायचा कोणताही मार्ग नाही आहे. तेव्हा टोनी बोलतो, मला इथून बाहेर पडायचेच आहे. तिथे टोनीच्या डोक्यात आयडिया येते. तो तिथेच असलेल्या मिसाईलमधून एक खास धातू काढून त्यापासून आर्क रिॲक्टर बनवतो, जो कोणत्याही मशीनला जास्त वेळ पॉवर देऊ शकतो. त्याच्या छातीत लागलेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन बॅटरीवर चालते, पण आर्क रिॲक्टरला बॅटरीची गरज नाही. तो त्याला बॉडीमध्ये फिट करतो. त्याच्यावर तो आतंकवादी पण नजर ठेवून असतात, पण टोनी काय बनवतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. शेवटी टोनी एक आयरन सूट तयार करतो. आतंकवाद्यांना जेव्हा हे समजते तेव्हा ते त्यांच्यावर अटॅक करतात. या अटॅकमध्ये येन्सिन त्यांच्या आडवा जातो आणि मारला जातो. नंतर टोनी आयरन सूट घालून आतंकवाद्यांवर खतरनाक हल्ला करतो. प्रत्येकाला नरकात पाठवू लागतो. जेवढी स्टार्कची हत्यारे तिथे असतात त्या सर्वांना आग लावून उडवून देतो आणि तिथून पळ काढून लांब वाळवंटामध्ये पडतो. जेम्सची टीम टोनीला शोधतच असते आणि जेव्हा टोनी त्यांना मिळतो तेव्हा त्याची हालत खूप खराब असते. ते त्याला कॅलिफोर्नियाला घेऊन जातात. टोनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतो की त्याच्यावर आतंकवाद्यांचा हल्ला झाला होता. त्याच्याच कंपनीत बनवलेल्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि आता तो हत्यारे बनवणार नाही. तेव्हा स्टॅन मध्येच येऊन स्थिती सांभाळून घेतो. स्टॅन टोनीला विचारतो, अफगाणिस्तानमध्ये नक्की काय झाले. तेव्हा टोनी बोलतो, माझ्यावर हल्ला झाला होता. मला जेरिको मिसाईल बनवण्यास सांगितले होते, पण मी आयरन सूट बनवला आणि तिथून निघून गेलो. त्याला पॉवर देण्यासाठी एक आर्क रिॲक्टर तयार केला आहे
आणि टोनी त्याच्या छातीवर लावलेला आर्क रिएक्टर त्याला दाखवतो. दुसरीकडे आतंकवाद्यांना वाळवंटात टोनीचा तुटलेला मार्क 1 आयरन सूट मिळतो. तर टोनी आपल्या लॅबमध्ये नव्या सूटवर काम करायला सुरुवात करतो. त्याला मार्क 2 चे नाव दिले जाते. त्याची टेस्ट पण घेतो. अगदी फुल पॉवरवर. हे खूपच रोमांचक असते. नंतर टोनी एका पार्टीमध्ये जातो जी स्टॅनने ठेवली होती आणि टोनीला इन्व्हाइट केले नाही होते. तिथे टोनीला रिपोर्टर मिळते. ती सांगते की त्याचे मिसाईल्स अफगाणिस्तानच्या गावामध्ये बघितले गेले आहेत आणि हे ऐकून टोनीला खूप राग येतो. टोनीचा सरळ संशय जातो तो स्टॅनवर. टोनी त्याला त्याचा जाब विचारतो तेव्हा तो बोलतो, हा बिझनेस आहे मित्रा. टोनी न्यूजमध्ये बघतो की अफगाणिस्तानमध्ये मोठा हाहाकार माजला आहे. आतंकवादी बायकापोरांना मारत आहेत आणि टोनी रागात येऊन आपला आयरन सूट घालून तयार होतो. तो सरळ अफगाणिस्तानच्या गुलमोहर गावात जातो. तिथे जाऊन सर्व आतंकवाद्यांना नरकात पाठवतो आणि तिथे ठेवलेल्या हत्यारांना नष्ट करून टाकतो. अमेरिकन एअरफोर्सला झालेली घटना समजते. ते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ते आपले फायटर जेट त्याच्या पाठी लावतात आणि त्यावर फायरिंग करतात. तेव्हा टोनी आपल्या मित्राला फोन करून सांगतो की तो कोणी विमान नाही तर तो स्वतः आहे. आणि मग टोनी तिथून निघून जातो. आणि मग मिलिटरीची प्रेस कॉन्फरन्स होते. त्यामध्ये जेम्स मीडियाला सांगतो की अफगाणिस्तानमध्ये जी तबाही झाली ते तिथल्या आंतरिक दुश्मनीमुळे झाली आहे. तर स्टॅन सरळ जाऊन आतंकवाद्यांना भेटतो. त्याला आतंकवादी बोलतात की हे सर्व टोनी स्टार्कने केले आहे. पण टोनी स्टार्कने तयार केलेला आयरन सूट त्यांना भेटला आहे. तेव्हा स्टॅनच्या डोक्यात नवीन विचार येतो. तो स्वतःच एक राक्षस असतो. तो त्या सर्व आतंकवाद्यांना मारून तो टोनी स्टार्कने बनवलेला आयरन सूट घेऊन जातो. टोनीला हे समजते की आतंकवाद्यांना हत्यारे पुरवण्यात स्टॅनचा हात आहे. तेव्हा टोनी आपले असिस्टंट पेपरला स्टॅनच्या कॉम्प्युटरमधून इन्फॉर्मेशन काढायला सांगतो. कारण जर कंपनीची गुप्त माहिती स्टॅन जवळ असेल तर तो आतंकवाद्यांना विकू शकतो. आणि मग टोनीची असिस्टंट पेपर टोनीने सांगितल्याप्रमाणे स्टॅनच्या कॉम्प्युटरमधून गुप्त माहिती काढायला सुरुवात करते. आणि तिला समजते की टोनीवर जो आतंकवादी हल्ला झाला होता त्यामध्ये स्टॅनचाच हात होता. थोड्यात तिथे स्टॅन येतो पण पेपर शहाणपणा करून तिथून निघून जाते. नंतर स्टॅनला समजते की पेपर सर्व इन्फॉर्मेशन घेऊन तिथून निघाली आहे. स्टॅनला समजते आता टोनीला सगळं समजेल आणि तो कधीही आपली लंका लावू शकतो. तो सरळ टोनीकडे जाऊन सॉनिक टेझर नावाचे एक छोटे मशीन वापरून टोनीला पॅरलाइज करतो आणि त्याच्या छातीतला आर्क रिएक्टर काढून घेतो. आर्क रिएक्टर काढल्यामुळे टोनीला आता हार्ट फेल होण्याची शक्यता वाढू लागते. पण कसा तरी टोनी आपल्या लॅबमध्ये जाऊन तिथे ठेवलेला एक जुना आर्क रिएक्टर स्वतःमध्ये फिट करतो जो पेपरने त्याला गिफ्ट केला होता. टोनी आपला आयरन सूट घालून स्टॅनला फोडायला निघून जातो. दुसरीकडे स्टॅन आपल्या भल्या मोठ्या आयरन सूटमध्ये आर्क रिएक्टर फिट करतो आणि मग मात्र तिथे टोनी येतो. तेव्हा त्यांच्यात मोठी मारामारी होते. फाईट करताना टोनीला समजते की स्टॅनचा सूट टोनीपेक्षा खूप पॉवरफुल आहे. तेव्हा टोनी त्याला आपल्या पाठोपाठ आकाशामध्ये घेऊन जातो. जास्त उंचीवर आकाशातील थंडी सूटला जॅम करते. टोनीचा पाठलाग स्टॅन हजारो फीट उंचीवर जाऊन करत असतो आणि त्याचा आयरन सूट वर बर्फ जमा होतो आणि तो खाली पडू लागतो. टोनी पण हळूहळू खाली येतो. पण खाली येता स्टॅनचा सूट परत सुरू होतो आणि दोघांमध्ये परत मोठी लढाई सुरू होते. दरम्यान टोनी लॅबच्या छतावर पडतो. तेव्हा टोनी पेपरला सांगतो लॅबमध्ये जाऊन आर्क रिएक्टरला फुल पॉवरवर चालू कर. तेव्हा त्याचं सर्व फोर्स स्टॅनच्या सूटवर पडून तो नष्ट होईल. त्याचं ऐकून पेपर आर्क रिएक्टरला फुल पॉवरवर ऑन करते ज्याने त्या रिएक्टरमधून पॉवरफुल एनर्जी बीम निघते आणि स्टॅन त्यात मारला जातो. दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्ससाठी तयार होत असताना टोनी जवळ शील्डचा एक एजंट येतो आणि त्याला लिहिलेली स्पीच वाचायला सांगतो आणि बोलतो बाकी सर्व आम्ही सांभाळून घेऊ. कॉन्फरन्समध्ये स्पीचकडे बघून टोनीच्या डोक्यात एक विचार येतो. तो थांबतो आणि सर्वांसमोर हे कबूल करतो की मीच आयरन मॅन आहे. नंतर पोस्ट क्रेडिट सीनमध्ये दिसते की शील्डचा निक फ्युरी टोनीकडे येऊन त्याला सांगतो I'm here to talk to you about the Avenger Initiative. आणि मूवी संपते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट्स नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.